रथसप्तमी 2025 याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. यालाच आपण माघ शुद्ध सप्तमी असेही म्हटले जाते. ही रथसप्तमी आपल्याला 4 फेब्रुवारी मंगळवारी येणार आहे. माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमी. आपणा सर्वांना प्रथम रथसप्तमी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रथसप्तमी निमित्त तुम्हाला आज माहिती कथा सांगणार आहे. या कथेने आपल्याला काय पुण्य मिळते याविषयी सर्व माहिती सांगणार आहे. तर चला जाणून घेऊया. व्हिडिओला सुरुवात करू. रथसप्तमी या दिवशी श्री आदित्य नारायणाची पूजा करतात, म्हणजे सूर्यनारायणाची पूजा करतात. मकर संक्रांत या दिवसापासून चालू असलेल्या संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची रथसप्तमीच्या दिवशी सांगता होत असते. श्री सूर्यदेवाला श्री नारायण स्वरूप म्हणजे श्री विष्णू स्वरूप असे म्हटले जाते. जो नित्य श्री सूर्यदेवाची पूजा करतो व रोज अर्घ्य देतो तो आरोग्यवान होतो व त्याचे अष्टदारिद्र्य नष्ट होते व तो सुखी होतो. अष्टदारिद्र्य म्हणजेच कायमचे दारिद्र्य नष्ट होते. सर्व प्रकारचे दारिद्र्य त्याचे नष्ट होते. अष्ट म्हणजे 8 बाजूंनी आलेले दारिद्र्य नष्ट होते. रथसप्तमीचे महत्त्व जाणून घ्या. सौभाग्य, पुत्र आणि धनप्राप्तीचे हे व्रत आणि कथा कसे आहे. माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात. या दिवशी पूजा करून सूर्यदेवाला पायसचा नैवेद्य दाखवतात. पायसचा नैवेद्य म्हणजेच खिरीचा नैवेद्य. कोणीही उकळलेलं दूध अंगणामध्ये गौरीवरती दूध गरम करायला ठेवायचं एखाद्या मातीच्या वाडग्यामध्ये, किंवा आपण संक्रांतीला जे पूजन केलेले आहेत सुगडाचे, त्या सुगडामध्ये सुद्धा तुम्ही दूध गरम करायला ठेवू शकता. ते गरम दूध करायचं, ते उतू जाऊ द्यायचं आणि त्याचा नैवेद्य श्री सूर्यनारायणाला दाखवायचा. भगवान सूर्यनारायणाची रोज विश्वाला प्रकाश देत असतात, पण त्यासाठी त्यांची अव्याहत घोडदौड चाललेली असते. त्यांच्या रथाला 7 अश्व असतात. हे अश्व म्हणजे सप्तरंग, आपले आठवड्याचे 7 वार किंवा सप्तछंद किंवा सप्तस्वर आहेत. अशी लोकांची मनामध्ये भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी व्रताचरणात प्रथम ध्यानमग्नता, नंतर नाममंत्रसह सूर्यनारायण, सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्याप्रमाणेच करायचे असते. रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. प्रत्येक देवाकडे एक रथ असतो आणि त्याचे वाहन वेगवेगळे असतात. देवांगनासाठी देवस्थ राजा महाराजांनी पुष्परथ, स्त्रियांसाठी कनिरथ, रथविद्येच्या संरक्षणासाठी वैजयिक रथ, युद्धासाठी सामग्रिक रथ असे रथांचे विविध प्रकार आहेत. रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रतीकाचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक आहे. म्हणून रथसप्तमीची आता ही कथा ऐका. कांबोज देशाचा यशोवर्मा नावाचा एक राजा होता. त्याला म्हातारपणी एक मुलगा झाला होता. तो जन्मताच रोगी होता. त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून यशोवर्माने एका ज्योतिषाला विचारले. तेव्हा त्याने सांगितले की पूर्वजन्मी याने गरिबांचा छळ केला आणि सूर्याची पूजा केली नाही, म्हणून त्याची अशी अवस्था झाली आहे. म्हणून या जन्मी तो रोगी म्हणून जन्मला आहे. याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल, तरच हा निरोगी होईल. राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकून तसे केले. त्यामुळे मुलगा निरोगी आणि सुखी झाला. सणामागे काही शास्त्रीय दृष्टिकोन देखील आहे. भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण व उत्सव हा चांगल्या भावनेने, विचाराने साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला एक धार्मिक महत्त्व आहे आणि एक शास्त्रीय महत्त्व आहे. प्रत्येक सणामागे शास्त्रीय दृष्टिकोनही असतो. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरांना असा भावनिक आधार आहे, तसा नैसर्गिक दृष्टिकोनातून शास्त्रीय पाठिंबाही आहे. म्हणून तर आज 21व्या शतकामध्येही आपण परंपरा मनापासून जपत आहोत. अंगणातच शिजवलेली दुधाची खीर हा नैवेद्य दाखवावा. मी वरती सांगितल्याप्रमाणे हा दुधाची खीर शिजवावी. महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात. षष्टीला एकभुक्त राहून व्रताचे संकल्प करणे. सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे. म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सकाळी सकाळी लवकर उठून अंघोळ करून अंगणामध्ये सूर्याची रांगोळी काढायची आहे. त्यासोबत रथही दिसायला पाहिजे आणि सूर्यदेवाची प्रतिमा दिसायला हवी. अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे.
आणि अंगणातच सूर्यासाठी दूध उतू जाऊ देणे हे या व्रताचे स्वरूप असते. गाईच्या ज्या गौऱ्या असतात त्या आपल्याला चुलीमध्ये किंवा 3 विटा ठेवून तिथं पेटवायच्या आहेत. त्यामध्ये सुगडात किंवा मातीच्या वाडग्यामध्ये दूध आपल्याला गरम करायचं आहे. त्या दुधाला आपल्याला उतू जाऊ द्यायचं आहे, म्हणजेच हे सूर्यदेवासाठी नैवेद्य होतो. त्यानंतर हे दूध आपण सर्वांनी ग्रहण करायचं आहे. हळदी कुंकू व वाण देणे असा कार्यक्रमही या दिवशी असतो. या दिवशी हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो. दक्षिणेत या दिवशी अन्नदाय असतो. रात्री भजन, गायन, कीर्तन, दीपोत्सव असा कार्यक्रम साजरा केला जातो. सप्तधान्य रुईच्या पानाचा नैवेद्य दाखवावा. आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवावा. त्या पाटावर रक्तचंदनाने 7 घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यदेवाची प्रतिमा काढावी. त्यानंतर ध्येय सदा सविस्मंडलम मध्यवर्ती या मंत्राने ध्यान करून पूजा करावी. गोवल्यावर म्हणजेच गाईच्या गोवऱ्यांवरती मातीच्या वाडग्यात खीर शिजवून तिचा नैवेद्य दाखवावा. सप्तधान्य 7 रुईचे पाने व 7 बोरे सूर्याला वाहतात. अष्टांग अर्घ्य देतात. भगवान श्री सूर्यनारायणाचे आपल्या सर्वांचे कल्याण करतात. म्हणून हा उपवास तुम्ही नक्की करून बघा. यामुळे आपल्याला आरोग्य, सौभाग्य, पुत्र व धनप्राप्ती मिळते. हे व्रत वर्षातून एकचदा येते. त्यामुळे प्रत्येक महिलेने आणि गृहिणीने हे व्रत करावे. पुरुषांनी देखील हे व्रत करावे. प्रत्येकाला आरोग्य प्राप्त होईल. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.